नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। महानिर्मित कंत्राटी कामगार संगठना संयुक्त कृति समिति के द्वारा अपनी विभिन्न मांगों को लेकर महानिर्मित कंपनी के विरोध में राज्यव्यापी आमरण उपोषण किया जा रहा है व मांगे पूरी न होने पर टूल डाउन आंदोलन व बेमुदत काम बंद आंदोलन करने की भी चेतावनी कंत्राटी कामगारों द्वारा दी गई है। हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ ने महानिर्मित कंत्राटी कामगार संगठना संयुक्त कृति समिति के अध्यक्ष भाई चैनदास भालाधरे से उनकी मांगों पर विस्तार से बात की। आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की यह खास रिपोर्ट। महानिर्मित कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा समान काम समान वेतन, समान काम समान वेतन, 20% वेतन वाढ, 20% वेतन वाढ, कंत्राटदार मुक्त मिळालाच पाहिजे, कंत्राटदार मुक्त कंत्राटदार मुक्त हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो। मी महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा अध्यक्ष आहे भाई चैनदास भालाधरे। आमची ही जी कृती समिती आहे ही 24 संघटना मिळून बनलेली आहे। मागील वर्षी आम्ही मोठा आंदोलन तयार केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पॉवर स्टेशनमधील जेवढे कंत्राटी कामगार आहेत त्या कंत्राटी कामगारांनी 99.5% प्रतिसाद देऊन काम बंद आंदोलन केलं होतं। तर आता त्याची दखल घेऊन माननीय ऊर्जा मंत्री माननीय फडणवीस साहेब यांनी आपल्या देवगिरी बंगल्यावर आमची मीटिंग बोलावली होती आणि त्या मीटिंगमध्ये त्या ज्या आमच्या प्रमुख 17 मागण्या होत्या त्या 17 मागण्यामध्ये आम्हाला जे आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला देतो, काहीतरी देऊ आणि तिन्ही CMDची मीटिंग लावून मी मीटिंग घेतो, परंतु 4-5 महिने झाले कोणत्याही CMDची त्यांनी मीटिंग लावली नाही आणि कोणताही प्रयास केलेला नाही आणि त्यामुळे आम्हाला ही नवीन कृती समिती स्थापन करण्यात आलेली आहे। फक्त आता महानिर्मितीची जे कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत कंत्राटी कामगार आहेत यांची आम्ही समिती तयार करून दिनांक 16 तारखेपासून आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे। याचं पत्र आम्ही 1 ऑगस्टला दिलेलं आहे, सगळ्या शासनाला दिलेलं आहे, मुख्यमंत्री साहेबांना दिलेलं आहे, उपमुख्यमंत्री साहेबांना दिलेलं आहे, माननीय कामगार मंत्री यांना दिलेलं आहे, माननीय आबा शुक्ला मॅडम यांना दिलेलं आहे। जेवढेही शासन प्रशासनाचे लोक असतील विभाग असतील त्या विभाग प्रमुखांना आम्ही हे पत्र देऊन आंदोलन 16 तारखेला दार सभा घेतलेली आहे आणि सुरू केलेलं आहे। या पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही संविधान चौकामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जे पदाधिकारी होते समितीचे ते सर्व उपोषणाला बसले होते, साखळी उपोषणाला बसले होते आणि 17, 18, 19 या 3 दिवस आम्ही संविधान चौकामध्ये नागपूर या ठिकाणी साखळी उपोषणाला बसलो। त्याच दिवशी 19 तारखेला आम्हाला पत्र आलं, व्हॉट्सअपवर पत्र पाठवलं त्यांनी की मीटिंगला या। 20 तारखेला आम्ही त्या पत्राची दखल घेऊन आम्ही मीटिंग घेतली आणि गेलो, परंतु आबा शुक्ला मॅडम यांनी मीटिंग घेतली। त्या मीटिंगमध्ये आम्हाला जर फारसं काही मिळालं नाही। तत्पूर्वी 12 ऑगस्टला सुद्धा महानिर्मितीचे डायरेक्टर आहेत त्यांनी एक मीटिंग बोलावली होती। त्या मीटिंगमध्ये काही त्यांनी मागण्या मान्य केल्या, परंतु त्यांना ज्या अधिकार शासनाने प्रदान केलेले आहे त्या शासनाच्या अधिकार नसल्यामुळे मग त्यांनी हात आपले वर केले की मला वर काही अधिकार नाही आहेत, म्हणून आपण शासनाची चर्चा करावी। आणि शासनाची चर्चा करताना आबा शुक्ला मॅडम ह्या अवर सचिव ऊर्जा सचिव असल्यामुळे त्यांनी 20 तारखेला मीटिंग बोलावली। त्या मीटिंगमध्ये 9 मागण्यावर आमच्या चर्चा झाल्या, परंतु मॅडमनी आम्हाला निराश केलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही परत आंदोलन पुकारलेलं आहे। आता आमचं आंदोलन आहे, आज आमची द्वारसभा आहे। या द्वारसभेमध्ये महाराष्ट्रातील जेवढे पॉवर स्टेशन आहेत, औष्णिक विद्युत केंद्र आहेत त्या ठिकाणी द्वारसभा घेऊ 4 वाजता 5 वाजता आणि 00:24 वाजतापासून 00 आम्ही काम बंद आंदोलन म्हणजे टूल डाऊन आंदोलन करणार आहोत। आम्ही कामावर जाऊ परंतु काम करणार नाही, आमचं डाऊन करू, खाली ठेवू आणि त्यानंतरही जर सरकार काही मानत नसेल तर मग आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन करू।
त्यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की मागील 5 वर्षापासून आमची वेतनवाढ झालेली नाही आहे. आम्ही कंत्राटी कामगार आहोत आणि कंत्राटी कामगारांचं कशाप्रकारे शोषण होतं हे यावरून दिसून येते. या नियमित कामगारांची 19% पगारवाढ करून शासनाने 500 कोटी रुपये दिलेले आहेत आणि आम्ही जेव्हा मागितलं कंत्राटी कामगारांनी तर शासन द्यायला तयार नाही आहे. शासनावर फक्त 5 कोटीचा खर्च येणार आहे. एकीकडे शासन नियमित कामगारांना 500 कोटी देतो आणि कंत्राटी कामगारांना 5 कोटीसुद्धा देऊ शकत नाही. हे निराशाजनक स्थिती असल्यामुळे. आणि दुसरी गोष्ट आहे की जर शासनाने जर निर्णय घेतला तर जो आपला हायकोर्टाचा रिझल्ट आहे त्या रिझल्टच्यानुसार समान काम समान वेतन द्यायला पाहिजे, परंतु ते पण सुद्धा देत नाही. NMR पद्धत ही सुद्धा चालू करत नाही. ठेकेदार शोषण करतो आणि शोषणाअभावी काही कंत्राटी कामगार आत्महत्या करत आहे. मागील वेळेस या कंत्राटी कामगाराने म्हणजे चेतन तायडे नावाच्या कंत्राटी कामगाराने आत्महत्या केलेली आहे. त्याला 6 महिने घरी बसवलेलं आहे. आता 1 वर्षामध्ये चंद्रपूरमध्ये 13 कामगारांनी आत्महत्या केलेल्या आहेत. तर आमच्या जो कामगार आहे हा किती त्यांनी आत्महत्या करावं, त्यांनी कसं जीवनयापन करावं हे शोकांतिक आहे. आमची दुसरी अजून प्रमुख मागणी आहे की माननीय ऊर्जामंत्री साहेब यांनी जे आश्वासन दिलं होतं की जो कामगार 1 वर्षाला काम करेल त्याला 5% आम्ही हे देऊ, गुण देऊ, असे 25 गुण देऊन त्यांना आरक्षित करू आणि त्याला कंपनीमध्ये आम्ही सामावून घेऊ, परीक्षेच्या वेळेस सूट देऊ. तीसुद्धा त्यांनी मान्य केलं नाही, करत नाही. निराशाजनक परिस्थिती आहे कंत्राटी कामगारामध्ये. ITI झालेला बेरोजगार आहे तो. आता या 20 वर्ष काम केल्याच्या नंतर तो आता दुसरीकडे कुठे रोजगार शोधणार आहे. तर फार मोठी शोकांतिका आहे. महाराष्ट्र सरकारने आमच्या कंत्राटी कामगारांकडे लक्ष द्यावं आणि मानवी दृष्टिकोनातून विचार करून आमच्या ज्या 9 मागण्या आहेत त्या 9 मागण्याचा विचार करावा. तसंच आमच्या अजून दुसरी प्रमुख मागणी आहे, चंद्रपूरला जो नक्षलाईट भत्ता मिळतो नियमित कामगारांना तो आपल्या कंत्राटी कामगारांना सुद्धा लागू करण्यात यावा, ही अजून आमची प्रमुख मागणी आहे. मागील वेळेस खापरखेड्यामध्ये 5 कंत्राटी कामगारांना आंदोलन करतेवेळी त्यांना त्यांच्यावर खोटे नाटे आरोप लावून त्यांना अरेस्ट केलं होतं, ताब्यात घेतलं होतं. तर ते सुद्धा त्यांनी मागे घ्यावे. अशा आमच्या 9 मागण्या आहेत. या 9 मागण्यावर विचार जर झाला तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर आमचं आंदोलन आज रात्रीपासून सुरू करणार आहोत असं मी आव्हान करतो. आणि सरकारलासुद्धा आव्हान करतो की त्यांनी मानवी दृष्टिकोनातून कंत्राटी कामगारांचा विचार करावा. त्यांना त्यांच्या मागण्या फुलाची पाकळी त्यांना द्यावे. त्यांना 30% वेतनवाढ द्यावी. आता महागाई वाढलेली आहे आणि या महागाईच्या वेळी 30% जर 2-3 हजार रुपये जर त्याच्या वेतनावर जर वाढत असेल तर मी फडणवीस साहेबांना, देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे लोकप्रिय मुख्यमंत्री होते मागील वेळेस आणि आता उपमुख्यमंत्री आहे, त्यांना विनंती करतो की त्यांनी कंत्राटी कामगाराचा प्रश्न निकाली काढावा. महाराष्ट्रभर किती कामगार कार्यरत आहे सध्या महाजनकोमध्ये? आमच्या महाजनकोमध्ये 3 कंपनी मिळून 42,000 कामगार आहेत. परंतु आम्ही आता फक्त महानिर्मिती या कंत्राटी कामगारांची संयुक्त समिती स्थापन केलेली आहे आणि त्यामध्ये 16,000 आमचे कामगार आहेत. या 16,000 कामगारांना 5 कोटीच्या वरी वेतनाचा भार येणार नाही आहे. तर माझी विनंती आहे की परत या 16,000 कामगारांना स्थायी करावं किंवा त्याच्या पर्यायी व्यवस्था करावी किंवा NMR पद्धत लागू करावी आणि त्यांना वेतनामध्ये भरघोस वाढ करावी. कंपनीने महानिर्मिती कंपनीने कंत्राटी कामगार जे आहे काम करत आहे त्याच्यासाठी ठेकेदारची नियुक्ती केली आहे. तर प्रबंधन यासाठी काय म्हणणार आहे? प्रबंधन स्वतः जबाबदारी घेणं तयार आहे किंवा ठेकेदारवर टाकत आहे? काय आमची जबाबदारी ठेकेदाराशी नाही आहे. आमची मागणी आहे शासनाची. कारण शासन हे मूळ मालक आहे. शासनाचं कंपनी आहे आणि कंपनी असल्यामुळे मूळ मालकाकडे आमची मागणी आहे. कंत्राटदार काय, त्या कंत्राटदाराला त्याचे जे वेतन आहे त्यालासुद्धा 5% दिलं जातं आणि कंत्राटी कामगाराला वेगळं दिलं जातं. त्याच्यामुळं कंत्राटदार खुश राहतो. परंतु कंत्राटदार काय करतो
की कंत्राटदार काही लोकांचं शोषण करतो आणि शोषण करतो म्हणूनच आम्हाला कंत्राटविहीन मुक्त पाहिजे, रोजगार पाहिजे, रोजंदारी पद्धतीवर आम्हाला रोजगार पाहिजे. म्हणून आमची मागणी आहे की पूर्वी MSCB मंडळ जे होतं त्यामध्ये NMR ही पद्धत सुरू होती, तीच पद्धत सुरू करावी अशी आमची मागणी आहे. मी महेंद्र बागडे, रोजंदारी मजदूर सेना विदर्भ प्रेसिडेंट. येत्या ऑगस्ट महिन्यापासून 16 तारखेपासून आमचे आंदोलन चालू आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आमचं गेटवरती गेट मीटिंग आणि 16 तारखेपासून तर 17 तारखेपासून तर 19 तारखेपर्यंत साखळी उपोषण संविधान चौक इथे झाले. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये आमरण उपोषण 20 तारखेपासून आमरण उपोषण चालू केले. पण अजूनपर्यंत शासन आणि प्रशासन यांनी अजूनपर्यंत लक्ष दिलेलं नाही आणि माझी तब्येत इतकी हालवलेली आहे तरी पण त्यांचं लक्ष आमच्या आंदोलनाकडे वळत नाही आणि आमची काय मागणी आहे काय नाही याच्याकडे पण लक्ष देत नाही प्रशासन. कमी जास्त झालं मला काहीही झालं तर याकडे लक्ष प्रशासनाचं राहील आणि जिम्मेदार पण तेच राहील. हीच माझी इच्छा आहे की त्यांनी फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेब माझी हात जोडून विनंती आहे की आमच्या कामगारांना फुल नाही फुलाची पाकळी जरी दिली तर आम्हाला खुशी वाटेल की या प्रशासनाने आम्हाला काहीतरी दिलं आणि आमच्या पदरात पाडून दिलं. आतापर्यंत कोणती कंपनी महानिर्मिती कंपनीचे काही प्रबंधन काही अधिकारी वगैरे या आंदोलन स्थळाला भेट द्यायसाठी आले का? इथले फक्त स्थानिक कोराडीतले स्थानिक WO साहेब आणि सेक्युरिटी हेच इथं भेट देतात. पण इथे स्थानीय कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब आम्ही सगळ्यांना पत्र दिलं. पटवारी साहेब यांनासुद्धा पत्र दिलं पण अजूनपर्यंत त्यांनी या पेंडॉलला भेट दिलेली नाही. म्हणजे काय मागणी काय आहे तुमची, मुख्य मागणी काय आहे? तुम्ही उपोषण कधी सोडणार आहे? आमचं उपोषण जोपर्यंत आमच्या पूर्ण 9ही मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण आम्ही सोडणार नाही. चाहे मरो या कुछ भी हो जाए. ठीक आहे.